ये कचरा डालने की जगह आपकी है, खुद की है वो। हाँ, कचरा कहाँ डाल रहे हो इधर? रोज डाल रहे हो, मैं देखता हूँ रोज जाते जाते। हाँ हाँ, उठा उठा सब, उठा उठा सब, उठा सब, उठा सब कचरा। और भैया अब मैं आपको बोल रहा हूँ, ये फर्स्ट टाइम है और ये लास्ट टाइम है। इसके बाद कचरा यहाँ पे आप लोगों ने डाल दिया तो आपको एक 5,000 की तो पावती पहले होगी और आपका यहाँ का दुकान जो है वो दुकान भी यहाँ से उठ जाएगा फिर। नमस्कार। स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे, स्मार्ट सिटी पुणे. पुणे शहर हे लिव्हेबल सिटीमध्ये संपूर्ण भारतामध्ये 2 नंबरच्या क्रमांकावरची सिटी आहे. या शहरामध्ये नागरिकांना जे इथे राहतात त्या प्रत्येक नागरिकांना असं वाटतं की माझं घर हे स्वच्छ पाहिजे, माझे अंगण हे स्वच्छ पाहिजे, माझी सोसायटी ही स्वच्छ पाहिजे. परंतु त्याचबरोबर मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये देखील स्वच्छता पाहिजे ही भूमिका असणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहतो संपूर्ण पुण्यामध्ये कचऱ्याचे ढीग तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. रस्त्यावर दिसतात, मोकळ्या भूखंडांवर दिसतात, शासकीय भूखंडावर दिसतात किंवा जे भूखंड बेवारसपणे पडलेले तिथं कचऱ्याचे ढीग तुम्हाला दिसतात. हे असं का होतं तर नागरिकांमध्ये ही सिव्हिक सेन्स ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्या शहराप्रती असलेलं प्रेम, आपण या देशाला ही माझी मायभूमी संबोधतो, ह्या मायभूमीवर आपण कचरा टाकू का तर नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी आपण आपली स्वतःची एक सामाजिक जबाबदारी ह्या शहराप्रती ही ओळखायला पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने, घन कचरा विभागाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने तुमच्या वॉर्ड लेवलला, तुमच्या वस्ती पातळीवर देखील कचरा गोळा करायला, ओला आणि सुका कचरा घेऊन जायला व्यक्ती तुमच्या दारापर्यंत येते, तरी देखील तुम्ही कचरा देत नाही, हे काही योग्य वाटत नाही. मी या ठिकाणी राहणारे जेवढे पुणेकर आहेत, मी आता माझ्या प्रभागातलं उदाहरण देतो. नागपूरचा हाऊसिंग बोर्ड असेल, जेल वसाहत असेल, मेंटल वसाहत असेल, कारागृह वसाहत असेल किंवा तुमच्या विद्यानगर परिसर असेल, शांतीनगर परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये नदी किनारी असेल, ओढ्याच्या कडेला असेल, रस्त्याच्या कडेला असेल, मोकळ्या शासकीय भूखंडावरती नागरिक कचरा टाकतात. माझी एक या सर्वांना नम्र विनंती आहे की कचरा कृपा करून टाकू नका. महानगरपालिकेने नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून जनजागृती मोहीम घेतलेली आहे. लोकांना दंडात्मक कारवाई करावी म्हणून त्याच्याकरता उपविधी पास केलेली आहे. कुठे आपण थुंकलो तर 1,000 रुपये घेतले जातात, कचरा टाकला तर 500 रुपये घेतले जातात. तर हे न करता आपण स्वतःहून कचरा टाकू नये ही भूमिका जर घेतली. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतो. महानगरपालिकेचे कर्मचारी जर आपल्याकडे येत नसतील कचरा गोळा करायला, आपण तक्रार करा ना. आपल्याकडे महानगरपालिकेचा टोल फ्री नंबर आहे, महानगरपालिकेचे व्हॉट्सअप नंबर आहे, त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे. तुम्ही डायरेक्ट आयुक्तांपर्यंत तक्रार करू शकता, लोकप्रतिनिधींकडे येऊन तक्रार करू शकता. या ठिकाणी अनेक सामाजिक संस्थेमधले कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे तक्रार करू शकता. आपण तक्रार करा, आपल्या सगळ्या तक्रारीचं निवारण होईल. परंतु कुठेही कृपा करून कचरा टाकू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. रोगराईला आमंत्रण देऊ नका. पाऊस चालू होतोय, पावसाळा चालू झाला, मच्छर होतात, डेंग्यू मलेरिया सारखे आजार फैलावतात. त्यामुळं आपण आपलं आरोग्य आपल्या हाती आहे. कृपा करून कोणीही कचरा टाकू नका. अन्यथा ह्या कचरा जे टाकणारे आहेत त्यांना एकदा दोनदा समज दिली जाईल, नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असं ह्या प्रसंगी मी सांगतो.